मी आहे शंकर, मी आहे महादेव, मी आहे आदियोगी. जेव्हा काहीच नव्हते तेव्हाही मी होतो, आणि जेव्हा सर्व काही लयाला जाईल तेव्हाही मीच उरेन. मी काळाच्या पलीकडे आहे, पण प्रत्येक क्षणात वसतो. मी कैलासावर राहतो, पण माझे अस्तित्व प्रत्येक कणात आहे. माझ्या अंगावरचे भस्म पाहून लोक मला वैरागी म्हणतात, पण हे भस्म मला आठवण करून देते, हे शरीर नश्वर आहे. आज ज्याचा अभिमान आहे तो उद्या राख होणार आहे. म्हणूनच मी म्हणतो, अहंकार सोडा, कारण अहंकारच दुःखाचे मूळ आहे. वैराग्य म्हणजे संसार सोडणे नव्हे. वैराग्य म्हणजे संसारात राहूनही बंधनात न अडकणे. एके दिवशी समुद्रमंथन झाले, अमृत निघाले, पण त्याआधी निघाले विष, हालाहाल. ते विष संपूर्ण सृष्टी नष्ट करू शकत होते. देव, दानव, ऋषी सगळे घाबरले. तेव्हा मी पुढे आलो. कोणताही विचार न करता ते विष मी प्राशन केले. ते माझ्या कंठात थांबले. म्हणून मी नीलकंठ झालो. हे विष मी स्वतःसाठी नाही, तर जगासाठी पचवले. हे मानवांनो, कधीकधी तुम्हालाही शांत राहून दुःख गिळावे लागते. तेच खरे सामर्थ्य असते. मी शांत आहे, पण गरज पडली तर मी तांडवही करतो. तांडव म्हणजे विनाश नव्हे, तांडव म्हणजे परिवर्तन. जुने संपते तेव्हाच नवे जन्माला येते. ज्याला बदल स्वीकारता येत नाही तोच भयभीत होतो. बदलाला स्वीकारा, कारण परिवर्तन हाच जीवनाचा नियम आहे. मला फुलांची, सोन्याची गरज नाही. मला हवे आहे भक्ताचे शुद्ध मन. एक पान बेलाचे जर श्रद्धेने अर्पण केले तर ते हजारो यज्ञांपेक्षा श्रेष्ठ आहे. मी राजा आणि भिकारी यात फरक करत नाही. जो प्रेमाने मला हाक मारतो तोच माझा आहे. डोळ्यात अश्रू आणि मनात श्रद्धा असेल तर मी तिथेच असतो. हे मानवांनो, राग, मत्सर, लोभ या सापांपासून सावध राहा. ध्यान करा, स्वतःकडे पहा आणि स्वतःवर विजय मिळवा. जो स्वतःला ओळखतो तोच मला ओळखतो. मी अंत नाही, मी आरंभ नाही, मी आहे अनंत. मी आहे शिव, कल्याणाचा, करुणेचा आणि परिवर्तनाचा प्रतीक. डमरूच्या नादात सृष्टी आहे, ध्यानात शांती आहे आणि भक्तीत मुक्ती आहे. माझे नाव घ्या, पण माझे तत्व आचरणात आणा. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.